एक मिनिट, मी असं नाही म्हटलं. तिथं एक मुद्दा अनासकरांनी काढलेला होता. त्यावेळेस ते म्हणले की केरळची एक शिष्टमंडळ त्यांच्याकडे आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जसं महिलांच्या करता सहकारी संस्था असतात, पुरुष मंडळींच्या करता असतात, तसं तरुणांच्या करता वय वर्ष 45 पर्यंतच्या असणाऱ्या मुलांच्या करता मुलींच्या करता असतात असा त्यांनी एक नवीन प्रस्ताव तिथं ठेवला. तेव्हा मी म्हणालो की बाबा त्याच्याबद्दलची माहिती घ्या. आपण महाराष्ट्रातल्या पण तरुणींच्या करता ते फायद्याचं असेल आणि जर मंत्रिमंडळाला सगळ्यांना पटलं तर त्याचा गोष्टीचा विचार करू. नाही, आम्ही काही म्हणलेलं नाही. आम्ही त्याच्याबद्दल आता एक मिनिट, आम्ही पहिल्यापासून, मी आजच नाही, जसं मी राजकारणात आलोय तसं सगळ्यांना तरुणांना संधी देतच आलेलो आहे. तुम्ही जर माझ्या पक्षामध्ये आज सगळे जे काही आमदार आहेत त्या आमदारांनाही विचारलं, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सुनील शेळके, निलेश लंके, अतुल बेनके, अशा कितीतरी मी तरुणांची नावं तुम्हाला सांगू शकेन. मी बँकेमध्ये देखील काम करताना तरुणांना संधी द्यायचा प्रयत्न करतो. मी ज्यावेळेस कुठल्या पॅनल तयार करतो, साखर कारखान्याला असेल, दूध संघाला असेल, खरेदी विक्री संघाला असेल, तर त्याच्यामध्ये साधारण तरुण आणि वडीलधारी असा समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतो. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मला हे का बाकीच्या ईडी, एक मिनिट, ईडी संस्था ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते. त्याच्यामुळं ईडीच्या नोटिसा कुणाला याव्यात, आता मागे मला पण इन्कम टॅक्सच्या नोटिसा आलेल्या होत्या. नोटीस ज्यांच्या काही संस्था असतात, म्हणजे ज्यांना जो अधिकार असतो तो अधिकार ते त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करत असतात. काही तथ्य असेल तर अडचणीला सामोरं लागतं, तथ्य नसेल तर काही त्याच्यामध्ये अडचणी येत नाही. विचार करीन. आज तुम्ही खरंच पत्रकार मित्र असे काही विचित्र प्रश्न विचारता की आम्हाला त्याची उत्तरं पण द्यावीशी वाटत नाही आणि थांबावंसंही वाटत नाही. आता देशाचे पंतप्रधान उद्याच्याला तुझं लहानपण जर एखाद्या पत्र्याच्या घरात, साध्या घरात जर गेलेला असेल आणि तू महत्त्वाच्या पदावर पोचला आणि त्याच्यातनं 15-15 हजार लोकांना सुंदरपैकी 3 रूमचं, तो 300 स्क्वेअर फीटचं चावी हातामध्ये दिली आणि ते घर पण मी पण बघितलं, सॅम्पल फ्लॅट देवेंद्रजींनी सगळ्यांनीच आम्ही बघितलं. अतिशय उत्तम अशा प्रकारचा सॅम्पल फ्लॅट आम्हाला पाहायला मिळाला आणि तशाच प्रकारची घरं देतात. कदाचित त्यांना आठवलं असेल की त्यांच्या लहानपणी किंवा त्यांच्या तरुणपणी त्यांच्या घराची अवस्था काय होती आणि आता आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात आपण सर्वसामान्य गोरगरिबांना किती चांगल्या प्रकारची घरं देतोय. त्याच्यातनं जुन्या काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊन ते भावनिक झाले असतील. इव्हन मी पण आता इथं पुण्याचे बरेच लोक आहेत, मी माझ्या आजोबांनी पण काटेवाडीला जिथं राहायचो तिथं सुरुवातीला पत्र्याचं घर होतं, 32 साली बांधलेलं आणि त्याच्यानंतर 85 साली मग आम्ही नवीन बंगला बांधला. त्याच्यावर आपलं लहानपण ज्या भागात गेलेलं असतं ते घर साधं असतं. त्यावेळेस पण आमचं घर सारवलेलं असायचं, साईडला प्लास्टर नसायचं, पत्र्याचं, शेतामध्ये 2 पाकी पत्र्याची घरं असतात तशा प्रकारचं. तसंच काहीतरी त्यांना त्यांचं आठवलं असेल. आता ते प्रमुख आहेत पण भावनिक झालेले होते ते आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.